तर मंडळी, आज मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे लंडन ब्रिज आणि डिझनीलँड, जे लोकेटेड आहे आपल्या खारघर नवी मुंबईमध्ये. ही जागा सोशल मीडियावर एवढी फेमस झाली आहे की मला इथे येऊन तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करावा वाटला. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी जायचा प्लॅन करत असाल तर एंट्री फीज काय आहे, आतला नजारा कसा आहे, तुमचे इथे जाणे वर्थ आहे की नाही, ही टोटली संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर चला मग सुरू करूया आपला ब्लॉग. हॅलो गायस, गुड इव्हनिंग. आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी प्रशांत तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर आपण बघत असाल सध्या सोशल मीडियावर एक रील व्हायरल होत आहे लंडन ब्रिज आणि डिझनीलँड अम्युजमेंट पार्कची, जे लोकेटेड आहे नवी मुंबई खारघरमध्ये. तर माझ्या बऱ्याच मित्रांनी सांगितलं होतं मला की इथेचा आणि एक छानशी व्हिडिओ बनव. तर आपण इथं आलेलो या अम्युजमेंट पार्कमध्ये. सध्या 2-3 दिवस सुरू होऊन आणि आज 3रा दिवस आहे. तर आलो आहे आपण शूट करायला इथे. तर बघूया आतला नजारा कसा वाजून आपण तुम्हाला दाखवूया बऱ्याच काही गोष्टी इथे, आतला नजारा वगैरे कसा असेल. जास्त काही वेळ मी तुमचा घेणार नाही, तर चला आतमध्ये जाऊन बघू की कसा आहे नजारा. तुम्हाला जर या अम्युजमेंट पार्कमध्ये यायचं असेल तर तुम्ही खारघर स्टेशनला उतरून बाहेर येऊन इथे तुम्हाला रिक्षा मिळेल. ॲड्रेस तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता. तर आपल्याला ऑटोवाल्याने इथे लोकेशनवर उतरवलं आहे आणि हे बघा इकडे समोरच डीमार्ट आहे आणि डीमार्टच्या समोरच आपला अम्युजमेंट पार्क आहे. हे बघा इथे आपण बघत असाल पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात इथे जागा आहे. जर तुम्ही तुमचे प्रायव्हेट व्हेकल 4 व्हीलर 2 व्हीलर असे तुम्ही इथे पार्क वगैरे करू शकता. मोठ्या प्रमाणात हा ग्राउंड आहे, त्यामुळे पार्किंगचं काही टेन्शन नाही आहे. हे बघा या साईडला पण तुम्ही गाड्या पार्क वगैरे करू शकता. आणि इथे एक मोठं एक्झिबिशन आहे, जे हँडक्राफ्ट हँडलूमच्या ज्या वस्तू असतात त्याचं इथं एक्झिबिशन लागणार आहे. तर हे कदाचित उद्यापासून चालू होईल 4 तारखेपासून. आणि इकडे मोठ्या प्रमाणात तुम्ही पार्किंगची सुविधा केलेली आहे इथे. पार्किंगचा काही इथे प्रॉब्लेम नाही आहे. तर चला आतमधील नजारा बघूया कसा असेल ते. बाहेरील नजारा असा आहे, बघायला बाहेरून खूप छान वाटतंय. आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता. इथे आपण बघत असाल इथे तिकीट काउंटर आहे आणि एंट्री फी आहे 100 रुपीज आहे. आणि याचा टायमिंग संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत आहे. आणि 3 वर्षावरील बाळांना तिकीट अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. जर आपलं बाळ 3 वर्षाच्या आतील असेल तर त्यासाठी फ्रीमध्ये एंट्री आहे. इथे बघत असाल इथे कॅश काउंटर पण आहे आणि या साईडला ऑनलाईन तुम्ही तिकीट वगैरे काढू शकता. तर 2 काउंटर आहेत. तर आपण आता आपल्याकडे कॅश आहे, तर आपण कॅशच्या याच्यामध्ये जाऊ, तिकीट वगैरे काढूया. 100 रुपये आपलं तिकीट आलेलं आहे. इथे आपण बघत असाल हे वॉटरफॉल आहे, एकदम रिअलिस्टिक वाटतो आहे. तर काही पर्यटक बघा इथे फोटोशूट वगैरे करत आहेत. तर आपण या अम्युजमेंट पार्कमध्ये आलात तर नक्की इथे फोटो काढा, खूप छान वाटते आणि एकदम 3D पेंटिंगमध्ये एकदम रिअलिस्टिक वाटतं सगळं. तर नक्की इथं आलात तर फोटो काढा. तर आपण तिकीट वगैरे काढले, आता आतमध्ये एंट्री करूया. या साईडला तुम्हाला तिकीट वगैरे दाखवावं लागतं. ते तिकीट चेक करून आतमध्ये एंट्री देतात. ते इथून आतमध्ये जायला एंट्री आहे. ते बघा आपल्यासाठी रेड कार्पेट टाकलं आहे, एकदम भारी फील वाटतं आहे रेड कार्पेटवरून चालत जायला. आणि इकडे बघा काही पर्यटक इथे फोटोशूट करत आहेत. इथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, तुम्ही पण इथे आलात तर फोटोशूट करू शकता. इथून एंट्री आहे आतमध्ये जायला. तर चला आतमध्ये जाऊन इथला नजारा बघूया. येथे आपण आल्यावर पहिले आपल्याला लंडन ब्रिज थीम बघायला मिळेल. येथे आपण आपल्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत फोटोज सेल्फी घेऊ शकता. सध्या आपल्याला खूप गर्दी बघायला मिळत असेल. आज वीकडेज असून सुद्धा एवढी गर्दी होती. तुम्ही जर वीकेंड किंवा सॅटर्डे संडेला येत असाल तर तुम्हाला खूप गर्दी मिळेल.
त्यामुळे फोटोज काढायला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागेल. काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांना एन्जॉय करायचं आहे, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. खूप छान. या स्ट्रक्चर बनवायला एकदम रिअलिस्टिक फील होत आहे. 3D प्रिंटेड बॅनर इथे यांनी लावले आहेत, त्यामुळे बघायला खूप छान वाटतंय. येथे तुम्ही तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत 2 ते 3 मिनटं वॉक करू शकता. लंडन बीचचा फील एन्जॉय करू शकता. हे पार्क संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असते. तुम्हाला जर इथे यायचे असेल तर अंधार पडल्यानंतरच या, कारण जेव्हा लाईट चालू होते इथले वातावरण, इथला वाईब एकदम वेगळाच असतो, जो तुम्ही एन्जॉय करू शकता. चला, तर आपलं आता लंडन ब्रिजची थीम तर झालेली आहे. आता आपण पुढच्या थीमकडे जाऊया, युरोप स्ट्रीट. तर तिथं जाऊन बघूया आपण कसा असेल आतमधला नजारा. तर खाली जाऊन बघूया आपण. इथून एंट्री आहे. ओ भाई साहब, खतरनाक. ये युरोप स्ट्रीट आहे. क्या भारी वाटते बघा ना. असं रिअलिस्टिक वाटते सगळं एकदम. काय खतरनाक बनवले तुम्ही. 100 रुपीज वर्थ आहेत. खरं तुम्ही इथे नक्की या. 100 रुपये खर्च झाले तरी चालतील, पण अमेझिंग आहे. तर भारी वाटते बघा ना. आज 3रा दिवस असून सुद्धा या अम्युजमेंट पार्कमध्ये एवढी गर्दी बघायला मिळते. जसजसं लोकांना या पार्कबद्दल माहिती मिळेल तशी तशी गर्दी वाढत जाईल. आपण बघत असाल येथे फोटो, सेल्फी काढायला प्रत्येकजण किती उत्साही आहे. खरंच इथले वातावरण, इथला वाईब एकदम वेगळाच आहे. तुमचे 100 रुपीज वर्थ आहेत. येथे गर्दी खूप असल्यामुळे मला नीट शूट करायला येत नव्हते. खूप प्रॉब्लेम फेस करायला लागला. येथे तुम्हाला युरोपचा टेलिफोन बूथ बघायला मिळेल. हा बूथ जुना बूथ आहे. आत्ता सगळ्यांकडे मोबाईल असल्यामुळे आपल्याला हा बूथ बघायला मिळत नाही. या स्ट्रीटवर खूप दुकानं आहेत जी लंडन, युरोप या ठिकाणी आपण बघितले असाल. आपण TV किंवा मोबाईलमध्येही बघितले असाल. या स्ट्रीटवर तुम्हाला बस स्टॉप, रेस्टॉरंट आणि विविध प्रकारचे शॉप बघायला मिळतील, जिथे तुम्ही फोटोज, सेल्फी काढू शकता आणि एन्जॉय करू शकता. चला, तर आता आपण डिस्नीलँडमध्ये जाऊया. त्या साईडला बघा, मिस्टर टोड्स वाईल्ड राईड, फॅन्टॅसी लँडमध्ये जाऊन बघूया. इथे बघा, पहिली थीम आपण बघितली असाल लंडन ब्रिज, नंतर तुम्ही युरोप स्ट्रीट बघितले असाल. आत्ता आपण आलो आहोत डिझनीलँड थीममध्ये. येथे तुम्हाला नकली प्राणी बघायला मिळतील, जिथे तुम्ही तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडसोबत तसेच लहान मुलांसोबत फोटोज, सेल्फी काढू शकता. खूप लोक इथे फोटो काढत आहेत, एन्जॉय करत आहेत. मला वाटते 100 रुपीज वर्थ आहे. तुम्हाला 100 रुपीजमध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी बघायला मिळतील. बिकॉज या थीम पार्कला बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली असेल. खाली कार्पेट, 3D प्रिंटेड बॅनर, मॅनपॉवर, मेंटेनन्स असं भरपूर काही खर्च असेल. तर 100 रुपये वर्थ आहेत. तुम्ही जर इथे गेला असाल किंवा जाणार असाल तर नक्की सांगा की 100 रुपये वर्थ आहेत की नाही. येथे तुम्हाला 80 रुपयामध्ये राऊंड सेल्फी व्हिडिओ काढून मिळेल. 1-2 मिनटं व्हिडिओ तुम्ही आपल्या फोनमध्ये काढू शकता आणि एन्जॉय करू शकता. पुढे तुम्ही इथे बघत असाल
इथे तुम्ही फोटो सेल्फी बसवून काढू शकता. चला तर आता आपण या अम्युजमेंट पार्कमधून थीम पार्कमधून बाहेर पडतो आहे आणि या साईडला मेळा आहे. इथे आपण बघू शकता हे बुक फेअर आहे. इथे तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंतचे सगळे बुक्स मिळतील. इथे तुम्हाला महिलांचं क्लिप वगैरे भेटतील, हेअरबँड, ते तुम्ही 10 रुपीजमध्ये घेऊ शकता. इथे तुम्हाला बेंगल शॉप भेटेल. इथे बघा खूप व्हरायटीचे बेंगल्स आहेत. तर या जत्रेमध्ये पण भरपूर सारे स्टॉल आहेत. इकडे लहान मुलांचे खेळण्याचे स्टॉल आहेत. हे बघा इथे विविध प्रकारच्या खेळण्या आहेत. हे सगळं टॉय शॉप आहे. वूडचं क्राफ्ट म्हणजे आपण बघू शकता हे सगळे आयटम वूडमध्ये आहेत, लाकडामध्ये सगळे आयटम आहेत. हे तुम्ही शोकेस पीस म्हणून घरात वापरू शकता. हे सगळं तुम्ही लाकडामध्ये बनवलेलं भेटेल. ये मैडम 400 का है छोटा इथे कॉटन कँडीचं शॉप आहे आणि या साईडला पॉपकॉर्न वगैरे आहेत. ते तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. इकडे खायचा पण स्टॉल लावलेले आहेत. इकडे पण एक काय स्टॉल आहे, हे आपण बघू शकता. हे सगळे स्टेशनरी आयटम आहेत. इथे आपल्याला राजस्थानी मुखवास जो स्टॉल आहे, इथे बघू शकता विविध प्रकारचे हे कँडी वगैरे जेम्स आहेत. इथं सोप वगैरे आहे. या साईडला बडीशोप कँडी वगैरे तुम्हाला बघायला मिळते. या साईडला चिंचेचे आयटम आहेत. आणि इथे राजस्थानी पिकल शॉप आहे. हे बघा इथे आवळ्याचं लोणचं आहे, हे चिंचाचं आहे. इथं शिमला मिरची आहे, हे कारळं आहे. तर इथे वेगवेगळ्या तुम्हाला भाज्यांचं लोणचं बघायला मिळेल. या साईडला पण आहे. हे तुम्हाला खूप साऱ्या भाज्यांच्या व्हरायटीजचं लोणचं बघायला मिळेल. आणि इकडे नमकीन शॉप आहे. इथे बघा हे सगळे नमकीन प्रोडक्ट आहेत, बिस्किट्स, चिवडा वगैरे आहेत. परत हे केळ्याचे वेफर आहेत, वाटाणे. इथे एज्युकेशनल टॉय आहेत, हे आपण बघू शकता. हे ब्रिक्स आहेत, हे जॉईंट्स वगैरे करून हे लहान मुलांना खेळण्यासाठी आहेत, एज्युकेशनल. हे काय प्राइस आहे याची? प्राइस काय आहे? प्राइस का प्राइस जो है 1499 रुपये, डिस्काउंट करके देंगे 750 में. 750. 750 50% डिस्काउंट है क्या? जी जी. ये यहाँ से 500 ले लीजिए. ये ले लीजिए. ये वीडियो बना लिया आपने, इसका वीडियो बनाया. हे बघा हे दाखवतो आपल्याला. ये भी चलेगा, जो बनेगा वो चलेगा. ये देखो
सारे बनेंगे, सारे चलेंगे, जितने भी डिजाइन। बैटरी पे है क्या? बैटरी पे भी है, सिंगल है का डबल बैटरी लगता है इसके अंदर, और ओके। चार्जर पे भी है। ओके, तर तुम्ही हे चार्जिंगने किंवा बॅटरीने यूज करू शकता. सारा बनेगा, सारा चलेगा। इथे सी टाईप चार्जर तुम्ही लावून हे चालू करू शकता. और सिंगल है का डबल बैटरी भी लगेगा यहाँ पे। या साईडला तुम्ही बॅटरी टाकून सेल वगैरे टाकून पण हे करू शकता. सारा चलेगा, सारा बनेगा। हे बघा या साईडला काय आहे? कार आहे काय? ये कार बनाई है। आणि कार बनवले. चला, जब सेल लगेगा तब चलेगी। ते चलती भी आहे. हाँ, तर मस्त आहे, एज्युकेशनल टॉय आहेत हे. आपण घेऊ शकता इथे या जत्रेत किंवा अम्युजमेंट पार्कमध्ये येऊन. इथे चटईचं स्टॉल आहे, इथे आपण बघू शकता. इसका क्या प्राइस है? सर ये 1500 रुपये का 1500. आएगा फोल्डर फोर आई मैटिंग होगा पिकनिक सफर। हे बघा हे चटई आहे आणि वरती तुम्हाला फोम बघायला मिळेल. तर असं गादी टाईप आहे वरती. एक इसमें बड़ा साइज आता है, ये सर 2400 रुपये का देते हैं। इतने काय 2400. इसमें भी कलर डिज़ाइन आपको मिल जाएंगे। हे बघा वरती तुम्हाला फोम बघायला मिळेल. हे सगळं स्पॉन्जचं आहे गादी टाईप. आणि साईज क्या है इसका? 5x7 4x6। 4x6. हाँ ये 5x7 है सर, और ये 4x6 है। दो साइज है हमारे पास। क्या प्राइस है? सर ये 2400 का है। छोटा वाला जो 4x6 है वो 1500 का है, जो 5x7 है वो 2400 का है। ओके. ये ऐसा फोल्ड हो तर जाएगा। छोटेवाली जी साईज आहे 1500ला तुम्हाला मिळेल आणि जी खाली मोठी आहे 5x6 ही तुम्हाला 2400ला मिळेल. कुछ डिस्काउंट वगैरह है आपके पास? डिस्काउंट ही दे रहे हैं सर, 2800 का सेल करते हैं लेस करके 2400। बड़ा वाला 2000 का सेल करते हैं, वो 1500 का देते ओके. हैं। इसमें बेबी प्रिंट में क्या आएगा छोटे में कलर अच्छा, जर डिज़ाइन। लहान मुलांना तुम्हाला बेबी प्रिंटमध्ये पाहिजे असेल तर बघा ही अशी डिझाईन आहे. इसमें कलर वगैरह भी है क्या? हाँ कलर वगैरह बहुत है। तर तुम्हाला याच्यात कलर पण बघायला मिळेल. तर या शॉपला व्हिजिट करून तुम्ही घेऊ शकता. हे छान के छान नाम से शॉप। इंडियन मॅट करून यांचं शॉप आहे. छान छान यांच्याकडे मॅट आहेत. हे का आतल्या साईडला फोम लावलं आहे आणि बाहेरच्या साईडला हे चटई टाईप आहे, ते तुम्ही घेऊ शकता. इथे घरातल्या सगळ्या वस्तू आहेत, जे तुम्हाला 30 रुपये 20 रुपये अशा भेटतील, जे आपण डेली यूजला यूज करतो. तर या जत्रेत अम्युजमेंट पार्कमध्ये आलात तर तुम्ही हेही घेऊ शकता. हे बघा या साईडला सगळे घरातल्या वस्तू आहेत. काही काहींची प्राईस 20 रुपये आहे आणि इकडे काही वस्तूंची प्राईस 30 रुपये आहे. ते पोटॅटो ट्विस्ट याचं शॉप आहे, इथे बघू शकता. हे तुम्हाला पोटॅटो ट्विस्टर मिळेल. मसाला लो। हे तुम्हाला मसाला वगैरे लावून मिळेल, पेरी पेरी. आणि इकडं वरती मेयोनीज. या जत्रेत आलात तर तुम्ही हे घेऊ शकता. हे बघा हे पण यांनी फ्राय करून काढलं आहे. हे सगळा मसाला वगैरे लावतोय आणि इकडे फ्राय करायला ठेवलं. इथे इन्स्टंट मसाल्याचं स्टॉल आहे. इथे बघा तुम्ही जे भाज्या वगैरे आहेत ते कट करून याला मसाल्यामध्ये इन्स्टंट फ्राय करू शकता. आणि इथे तुम्हाला फ्रेश काढून देतील आणि इकडे टेस्ट वगैरे करू शकता. व्हेज नॉन व्हेज दोन्ही तुम्हाला भेटतील. हे बघा हे व्हेजिटेबल्स आहेत सगळ्या. क्या प्राइस क्या है? 100 रुपीज़ का एक पैकेट, 200 में 3 पैकेट है सर। प्योर होममेड मंचूरियन का मसाला है सर, रेडी रहता है तैयार। डीजे में ओके, और बाकी के वेजिटेबल्स का भी है ना? वेजिटेबल्स का कौन भी? सा भी वेजिटेबल्स इसमें बना सकते हो सर, ये मसाला में पूरा रेडी रहता है तैयार। तर आपण ट्राय करूया याची टेस्ट करून.
हाँ मैम, इंस्टेंट रेडी मंचूरियन का पकौड़ा मसाला है मैडम, होममेड घरगुती मसाला है मैडम। ये देखो मैम, टेस्ट करो कैसा बनाएंगे मैं बताऊंगा मैम। लो जी, लीजिए टेस्ट, प्योर वेजिटेबल। सो आपण हे टी शर्टचं स्टॉल बघू शकता. त्या साईडला भरपूर सारे असे टी शर्ट आहेत. इथे लेडीजसाठी सँडल शूज वगैरे आहेत आणि इकडे लेडीजचे तुम्हाला बघा कुर्ती वगैरे बघायला मिळेल. या मेळ्यामध्ये आपण गेमचे स्टॉल पण बघू शकता. इथे तुम्ही गेम वगैरे खेळू शकता. हे बघा, हे ग्लास बॉलने थ्रो करायचे आणि पाडायचे तर तुम्हाला काही ना काही गिफ्ट वगैरे मिळेल इथे. या साईडला काही गेम आहेत, ते तुम्हाला नंबर्स काढायचे आहेत. हे तुम्हाला 5 की 6 बॉल देणार आणि इथे जे नंबर्स आहेत यापैकी तुम्हाला एक नंबर जर लागला तर तुम्हाला गिफ्ट वगैरे मिळणार. आणि याची प्राईस 50 रुपीज आहे. 50 रुपयात तुम्हाला 6 चेंडू भेटतील, 6 बॉल भेटतील. यांना काहीतरी गिफ्ट लागलंय. हे बघा, याला इथे काहीतरी गिफ्ट लागले. हे बघा, हे गन शूट आहे. या साईडला गननी हे जे बलून आहेत ते फोडायचे आणि तुम्ही जर शूट करून जर फोडलं तर इथे काही ना काही गिफ्ट आहे ते तुम्हाला लागेल. आणि इथे रिंग थ्रो आहे. ते या जत्रेत आलात तर तुम्ही या खेळण्याचा मजाही घेऊ शकता. इकडे पण काही स्टॉल आहेत. इथे दाबेलीचा स्टॉल आहे. हे बघत असाल तुम्हाला इथे दाबेली मिळेल. मस्त इथं गरमागरम दाबेली. क्या प्राइस आहे दाबेलीची? 30 रुपयाला तुम्हाला ही दाबेली मिळेल. इथे बॉल पूल आहे. या साईडला बघा, लहान मुलं एन्जॉय करत आहेत खूप. लहान मुलांना आणून एन्जॉय करू शकतात. इथे पापडचा स्टॉल आहे. बघू शकता इथे जो फ्राय केलेले पापड्स आहेत ते तुम्ही टेस्ट वगैरे करू शकता. तुम्हाला पापड वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही या स्टॉलवर या. इथे टेस्ट करा कुठले फ्लेवरचं तुम्हाला पापड पाहिजे ते पण भेटतील. हे बघा, आणि आता इथे फ्राय करून काढले तर टेस्ट करायचे आणि तुम्हाला जो फ्लेवर आवडेल त्या फ्लेवरचं तुम्ही घेऊ शकता पापड. टेस्ट करून घ्यायची का? हां, पण चला तर आपण त्याला विचारूया काय प्राईज आहे. क्या प्राईज आहे पापड का? 100 रुपीज पैकेट. एक पैकेट का 100. एक पाकिटची 100 रुपीज प्राईज आहे. ये कैसा है? मक्के का रहेगा, ये गार्लिक है. तर तुम्ही 100ला कुठलंही पॅकेट घेऊ शकता. या साईडला आपण बघू शकता. ओ भाईसाब, आकाश पाळणा वगैरे खतरनाक. रात्रीचं एकदम भारी वाटते. या अम्युजमेंट पार्कमध्ये तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या राईड बघायला मिळतील, जे तुम्ही तुमच्या फॅमिली, फ्रेंड्स तसेच लहान मुलांसोबत एन्जॉय करू शकता. येथे आकाश पाळणा, ब्रेक डान्स, टोरा टोरा, जम्पिंग जॅक, बाउन्सिंग बबल अशा विविध प्रकारच्या राईड आहेत.
चला बघूया याची प्राईस काय असेल आणि कशी असेल ते राईड. इथेही ब्रेक डान्स राईड आहे, आपण बघू शकता. अजून काय फुल झाली नाही त्यामुळे काय स्टार्ट झालं नाही आहे. काय प्राईज आहे याची? कितना? 100 रुपयात तुम्हाला ब्रेक डान्स राईड मिळायला मिळेल. आपल्यावर जाणं बेटा. आपण पुढे जाऊया. या साईडला बघा, या आकाश पाळणा आहे. ही कोणती राईड आहे? थोडी खतरनाक राईड वाटते. हे बघा, ओ खतरनाक. त्याला विचारूया याचं प्राईज वगैरे आणि याला काय बोलतात ते. ही कोणती राईड आहे? ही राइड का नाम क्या है? फ्रीज व्हील. और टिकट कितना है? 100 रुपीज़. तर बघा, फ्रीज व्हील राईड आहे आणि याचे 100 रुपये तिकीट आहे. वाय खतरनाक वाटते. बघा ना. ओ डेंजर राईड आहे बाबा फुल. या साईडला हे बोटिंग आहे. हे बोटिंग आहे, आपण बघू शकता. लहान पोरं एन्जॉय करते बघा बोटिंगमध्ये. हा जर हातरंगी वाटतोय. हा बघा, उभा राहतोय. या साईडला आकाश पाळणा आहे, आपण बघू शकता. याच्या आपण प्राईस विचारूया, काय तिकीट प्राईस. याचा प्राईस काय याची? 100 रुपया. त्याचे 100 रुपये तिकीट प्राईस आहे. आणि बघा, खूप असा मस्त आहे. एवढा काही स्पीड नाही, जास्त स्पीड नाही, स्लोच आहे, पण हाईट भरपूर आहे. इथे बघा, ही टॉय ट्रेन आहे आणि एकटीच बसले आणि मस्त अशी एन्जॉय करते. मस्त अशी एन्जॉय करते ती. मस्त आहे, लहान मुलांना बसायला राईडमध्ये खूप छान आहे. इथे येऊन ते एन्जॉय करू शकतात. चला तर मंडळी, आता रात्रीचे 8:30-9 वाजलेले आहेत आणि आपण या जत्रेतून आता एक्झिट घेतो आहे, कारण खूप टाईम झाला आहे, आपल्याला घरी पण जायचं आहे. आणि खूप अम्युजमेंट पार्क खूप छान होतं आणि इकडे राईड वगैरे पण खूप छान आहेत. तर तुम्ही आलात या अम्युजमेंट पार्कमध्ये तर नक्की ट्राय करा. खूप सारे खेळण्यासाठी राईड आहेत. परत अम्युजमेंट पार्क 100 रुपये एंट्री आहे, पण पैसा वसूल आहे. खरं सांगते मी, पैसा वसूल. 100 रुपीज फुल तुमचे वसूल होतील, एवढा भारी आहे हे. आणि ह्या साईडनं बघा एक्झिट आहे, ते तुम्हाला इथून आपण बाहेर जाऊ शकतो. चला आता आपण आता एक्झिट केलेलं आहे. तर मंडळी, आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असाल, आज आपण खारघरमधील अम्युजमेंट पार्कला गेलो होतो. तर तिथे डिझनीलँड, परत लंडन ब्रिज, असं युरोप स्ट्रीट होतं. जर तुम्हाला 100 रुपीज वर्थ वाटत असतील तर नक्की या अम्युजमेंट पार्कला व्हिजिट करा. आपल्या फॅमिलीसोबत या लहान मुलांना घेऊन या आणि एन्जॉय करा. खूप भारी ऑसम फिलिंग आहे आतमध्ये आणि फोटो वगैरे काढायला खूप छान आहे. तर तुम्ही इथे मेळामध्ये पण जाऊ शकता. छोटे छोटे राईड आहेत लहान मुलांना, तसेच भरपूर सारे मोठ्या माणसांसाठी पण राईड आहेत आणि घरातल्या वस्तू वगैरे तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. गुड नाईट, टेक केअर, बाय. तर चला.